आहे डी सी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय किंवा डी सी पॉवर सप्लाय. हा काय करतो, ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये करतो. तर इथं जे आहे हे काय आहे, इनपुट ए सी. हे दोन काय आहे, इनपुट ए सी. तर 230 व्होल्टचं इनपुट याला भेटलं आहे आणि हे काय करतं आहे, आउटपुटमध्ये कन्व्हर्जन करतं आहे. म्हणजे ए सी इज कन्व्हर्टेड इंटू डी सी. हे रेक्टिफायर आहे, ते खोलून दाखवलं होतं तुम्हाला मी. तर आता याला डी सी आउटपुट म्हणजे आउटपुटला काय दिलं आपण, युनिव्हर्सल मोटर दिली. तर युनिव्हर्सल मोटर ही अशी मोटर आहे जी ए सी आणि डी सी दोन्ही सप्लायवर चालते. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या मोटरचं डी सी स्ट्रक्चर बघू. आता ही कोणती आहे रे, नॉन कंपन्सेटेड टाईप ऑफ युनिव्हर्सल मोटर आहे. त्याच्यामध्ये दोन टाईपच्या मोटर आहेत ना. तर ही 4000 RPM सिंगल फेज 230 व्होल्टवाली मोटर आहे. चला हिला स्टार्ट करू आपण. तर पहा व्होल्टेज वाढवायला लागलो. बंद आहे, हे लूज झालं. हे पहा आता बंद झालं आहे. ओके, आता हे चालू झालं. तर म्हणजे मोटर स्टार्ट झाली. ओके, डी सीवर वर्क करते सध्या. याला जर आपण फुल सप्लाय दिला तर त्याची स्पीड वाढणार. इथं लक्षात, हे झालं डी सी सप्लाय. आता याला जर आपण ए सी सप्लाय दिला तर, ए सी सप्लाय दिला तर चालेल का? पण आता बंद कर बाळ्या. तर बघा, ए सी सप्लायवर काही सेकंदासाठी चालू कर आणि पुन्हा बंद कर. ए सी सप्लायवर त्याची एकदम ट्रिमेंडसली हाय स्पीड असं कर. कर चालू, कर बंद. 4000 RPM नी फिरणार आहे. किती? 4000 RPM. या मोटर हाय स्पीडसाठी वापरल्या जातात. तर अगदी 20,000 RPM पर्यंत स्पीड असते एका मिनटामध्ये. हां, हाय स्पीड ॲप्लिकेशनला इंडस्ट्रीजमध्ये, स्पोर्ट बाईकमध्ये नाही म्हणता येणार, पण काही एकदम वॉशिंग मशीन, मिक्सर, हे इथं मिक्सरमध्ये युनिव्हर्सल मोटर वापरतात. हां, नाही तुटातूट नाही, त्याचे कन्स्ट्रक्शनच त्या पद्धतीचं असते. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक कंपन्सेटेड वाइंडिंगवाली आणि एक नॉन कंपन्सेटेड. तुम्ही शिकला असाल ना रे. तर हे समजलं तुम्हाला, ए सी आणि डी सी. नाही, याला काय केलं आहे बघा, ही अनकम्पन्सेटेड वाइंडिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. हे वरचं काय आहे, स्टेटर आहे, ना आतमधलं रोटर आहे. रोटरला हे कम्युटेटर सेगमेंट आहे, दिसतंय तुम्हाला. आणि हे जे दिसतंय हे काय ब्रशेस आहेत, कार्बन ब्रशेस. जसं डी सी सिरीज मोटर वर्क करते ना, तशीच ही मोटर वर्क करते. आणि फक्त याचं काय आहे की ही हाय स्पीड आहे याची. ओके, हाय स्पीड. साधं इलेक्ट्रोमाइक ए सी सप्लाय जास्त आहे ना. तू दे ना डी सी 230 दे, ते 4000 RPM ने पळत. आपण हे पाय जास्तीत जास्त आपण किती देतोय, डी सी किती देतोय, 50 व्होल्ट. मग 50 व्होल्टवर किती चालणार आहे ती, कमी. त्याला दे ना तू. इथं 230 आपण ए सी दिला, तसा 230 डी सी दी, ती पण 4000 RPM डी सीने चालेल. कळतंय? कन्सेप्ट कळाला का? बाकी सोडा.